हाँ वो चेक करना है थोड़ा। नाही सर्व्हिसिंग तर एक 15 दिवस झाले असतील, पण मी आता बँगलोरवरून येतोय ना, तर ते किलोमीटर खूप झालेत. हां नहीं 800 प्लस 800 1600 हाँ कुछ हुआ होगा, बट क्या है ना रनिंग बहुत हो रहा है। रनिंग है तो फिर कौन सा ऑयल डाला था आपने लास्ट? शेल का ही अपना ये वो येलो वाला ऊपर का। येलो वाला मतलब चेक करा कैसे है ना, उसका भी एक रहता है ठीक हाँ ना हाँ ना हाँ ना 5000 किलोमीटर या फिर 5000 पे रखता है ना, मैं 2000 को ही चेंज कर देता हूँ, बट या फिर 6 महीना नहीं, टू व्हीलर के लिए 4 महीना रहता नहीं मेरा क्या है ना सर, रन बहुत है, है, 3 महीना या फिर 5000 जो भी पहले रनिंग बहुत है मेरा। ठीक है ऑयल ऑयल ठीक है ना? अगर ये बेंगलोर जाके आए फिर भी ऑयल अच्छा है, इसका मतलब सच में हमारा ऑयल अच्छा है। नहीं नहीं ऑयल मैं वही डालता हूँ और फीडबैक ले ले शेल पे ही डालता हूँ। सर, है ना, अच्छा ही तो है ऑयल, ऑयल अच्छा है ना? अच्छा है, मस्त स्पेसिफिक है। मैं औरंगाबाद से सर्विसिंग करके ऑयल चेंज करके फिर आगे गया था। और 1000-2000 किलोमीटर चलता ओके ओके है ओके ना, बिंदास चलेगा। एक्चुअली आपका एक फीडबैक चाहिए होगा क्योंकि चलेगा ना आपने सर। इतना अच्छा इतना रनिंग होने के बावजूद मेरा ऑयल अच्छा है। मेरा रन बहुत है। तर मित्रांनो, शेल पेट्रोल पंपवरती फीडबॅक देऊन मी पुढे छत्रपती संभाजीनगरकडे निघालेलो आहे. तर बघूयात पुढे काय काय होते ते. नमस्कार मित्रांनो, मी जातो सध्या औरंगाबादला घरी आणि दुपारी 3 वाजता निघालो होतो घरून. तर आता बघा सनसेट होतोय मस्त छान, किती छान दिसतंय वातावरण. तर खूप दिवस झाले मी घरीच गेलो नव्हतो आणि मग औरंगाबादला 2 काम पण आलेत, तर म्हणलं चला घरी पण जाणं होईल आणि काम पण होईल, तर त्या हिशोबाने निघलो आहे आता. तर मी आहे सध्या सुप्याजवळ. तर आज तारीख आहे 6. तर भेटू मग पुढे बाय. तर मित्रांनो हे आहे अहमदनगर आणि आता इथून बघा लिहिलं आहे 115 किलोमीटर आहे औरंगाबाद. तर आता एवढी ट्रॅफिक चालू होईल इथून भयानक, कारण इथे ना पुलाचं काम चालू आहे आणि खूप ट्रॅफिक म्हणजे भयानक. अल्टरनेट रोड आहे बट तिकडून सगळे ट्रक असतात, तर त्यापेक्षा मग इकडून गेलेलंच बरं. हा रोड जातो पण त्या रोडनं आपल्याला माहिती नाही आहे कुठून जायचं, त्यामुळे आपला जो रेग्युलरचा रूट आहे तो रूटच बरा आहे. बघू मग आता किती ट्रॅफिक भेटते ते आपल्याला. रस्ता तर झालेला दिसतोय थोडाफार, कारण इतका खराब रोड होता हा. चालेल. मित्रांनो मी नगरवरनं आता वापस जातो सुप्याला, कारण माझी जी माझी जी गोप्रोची स्टिक होती ना, तर ते मी गोप्रो माउंट करताना हेल्मेटला स्टिक ठेवली सीटवरती आणि तसंच बसलो. तर मला वाटतं की स्टिक मी मागे बॅगेत नाही टाकल्यामुळे स्टिक पडून गेली काही. तर आता स्टिक बघण्यासाठी मी वापस जातो आहे. तर काय माहिती यार स्टिक भेटते का नाही. बघू आता. सुपा इथून कमीत कमी एक 30 किलोमीटर आहे. आता 30 किलोमीटर वापस जावं लागतंय, कारण स्टिक माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे यार. आणि गोप्रो घेऊन मला जास्त दिवस नाही झालेले आहे, तर ते स्टिक भेटली पाहिजे यार, नाहीतर
एकदम माझा मूडच हा एक खराब होऊन जाईल. शे, कसं काय राहिलं माझ्याकडून राहत नाही असं काही कुठे. बट ते गोप्रो माउंट करण्याच्या चक्करमध्ये मी स्टिक इथं ठेवली आहे. बरं स्टिकचं असं झालं ना की त्याला जी अटॅचमेंट आहे ती फार महत्त्वाची आहे लावलेली. तर स्टिक भेटली पाहिजे यार, नाही तर चांगलंच एक साधारण 1000-1200 रुपयाचं नुकसान होईल. इथे गर्दी पण नाही मायला. काय तिथे गर्दी. मित्रांनो मी आलो आहे वापस नगरमध्ये. गोप्रोची पडलेली स्टिक तर मला काही सापडली नाही, पण तिथे जाऊन आलो, स्टिक काही सापडली नाही यार. फारच बोर झालं मला. आता नवीन स्टिक मागवावं लागेल, त्याशिवाय फोटो नाही काढता यायचे. ओफ, नुकसानावर नुकसान. असं काही झालं ना तर बोर होऊन जातं यार. ठीक है, इसी का नाम तो जिंदगी है भाई लोग. कधी दुःख कधी सुख चालूच असतं.